जत्रा म्हटलं की लोकांना देवाचीच जत्रा आठवते. अच्छा. जेव्हा मी जत्रा करायचं असं ठरवलं तर मला सगळ्या काही गावकऱ्यांनी, आमच्या मित्रांनी, काही कार्यकर्त्यांनी की बाबा कुठल्या देवाची जत्रा. म्हटलं देवाची जत्रा नाही आहे, ही आपल्या शहराची जत्रा आहे. ज्या जत्रेतून ज्या महिला आहेत, जे बचत गट आहे, जे लघु उद्योग करतात घरी, त्यांना कुठेतरी मार्केट मिळावं. जत्रा म्हणजे की गर्दी, आणि गर्दी झाली की म्हणजे मार्केट, अशी ती एक छोटीशी संकल्पना होती. तर त्याचा पहिला प्रयोग आम्ही मागच्या वर्षी 26-27 मेला तेल्लारा माझ्या तालुक्याच्या ठिकाणी केला. साधारणतः 52 बचत गट त्याच्यात आले होते. आता नुसतं बचत गट येऊन उपयोग नाही आहे, तर मग लोक काही आकर्षित झाले पाहिजे म्हणून आम्ही काही कार्यक्रमही ठेवले. लहान मुलांसाठी खेळणी, काही जादूचे प्रयोग, काही सांस्कृतिक कार्यक्रम, आणि आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद मिळाला. रोज 10 ते 12 हजार लोक त्या जत्रेत यायचे. आणि सगळ्या महिला बचत गटांचा जो विक्री होती, त्या सगळ्यांनी असं सांगितलं की जे 3-4 महिन्यात विक्री होते ती विक्री आमची 2 महिन्यात झाली. तर असा एकदा चांगला प्रतिसाद त्याला मिळाला. वास्तविकता महिला बचत गटाचं काय होतं की उत्पादन करतात पण त्याला मार्केट नसतं. आता जसं की कोकणातले पदार्थ आहेत, कोकणातले पदार्थ जे आहेत ते महाराष्ट्रभर कुठेही मिळतात तुम्हाला, तसं विदर्भाचं नाही आहे. तर आमचा एक भविष्यात असा विचार आहे की एखादा विदर्भ बाजार असं आपल्याला मुंबई किंवा आमच्या नजीकच शेगाव एक मोठं तिथं पर्यटन आहे, जिथे राज्यातून रोज 10-15 हजार लोक येतात. तिथे एक प्रतिष्ठान विदर्भ बाजारचं असं एक महिला बचत गटाचं सुरू करावं, जेणेकरून त्याला मार्केट मिळेल. दुसरं आम्ही महिला बचत गटांना असं सांगतो की तुम्ही जे पदार्थ तयार करता, म्हणजे एखादा महिला बचत गट 2 पदार्थ तयार करत असेल, उदाहरणार्थ लोणचं असेल किंवा पापड असेल, तर दुसरा बचत गट हळद करत असेल, तिखट करत असेल किंवा शेवळ्या आमच्या इकडे ज्या आहेत त्या करत असेल, तर त्यांनी मला जर लोणचं आणि पापड दिलं तर त्यांनी दुसऱ्या बचत गटाकडनं पापड आणि हे विकत घेतलं पाहिजे. म्हणजे तिथल्या तिथे मार्केट पण जे आहे, त्यांचे जे पदार्थ आहे ते आपल्याला देवाणघेवाण करता येतं. मग 25% मार्केट त्यांचं तिथेच उपलब्ध होऊ शकतं. तर अशी कल्पना आम्ही सुरू केली. त्याच्यात बऱ्यापैकी आम्हाला यशही मिळालं. आता त्याच्यावर एक काम सुरू आहे. तर मला वाटते येणाऱ्या काळामध्ये ते विदर्भ प्रतिष्ठान जे आहे आमचं, विदर्भ बाजार या नावाचं, ते जर झालं तर मला वाटतं एक चांगलं मार्केट महिलांना उपलब्ध होईल. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणालात की बचत गटाच्या माध्यमातून काही पदार्थांचं, वस्तूंचं त्याचं मार्केटिंग, विक्री विपणन व्यवस्थापन म्हणून ते डेव्हलप होऊ शकते. मी आता एक कोकणात होतो, रत्नागिरीत, तर मला अत्यंत आंबा पोळी, नारळाची वडी, आंबा बर्फी, काही पदार्थ असे आहेत की ज्याला खूप मोठं तंत्रज्ञानाची गरज नसते. ते महिला बचत गट स्थापन केला तर गृह उद्योगाच्या आधारावर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण मी सुद्धा घेतलेत, लोकसुद्धा ते विकत घेत होते. ती जी पहिचान आहे, जी ओळख आहे कोकणातली, आणि त्याला खूप मोठ्या कारखान्याची गरज नाही, छोटा गृहउद्योग, आणि त्याचं ते सगळे उत्पादन होते. म्हणून हे मला तुमचं एक म्हणणं पटलं.